मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सर्व अटी रद्द, पण आता हे कागदपत्र लागणार। रेशन कार्डऐवजी ह्या कागदपत्राची मागणी आता होणार आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाबरोबर बोलत असताना दिली मोठी सूचना। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता खूप मोठे बदल करण्यात आलेले आहे आणि ज्यामुळे आता महिलांमध्ये खूप आनंद आहे। फक्त एक वेगळं डॉक्युमेंट याच्यामध्ये लागण्याची शक्यता आहे आणि ते डॉक्युमेंट आपण त्याची जी काही लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे, तुम्ही डाउनलोड करून तात्काळ त्या ठिकाणी भरू शकता। सुटसुटीत अशी त्या ठिकाणी याची प्रक्रिया करण्यात आलेली आहे। महिलांमध्ये जी पूर्वी गर्दी होत होती डॉक्युमेंट काढण्यासाठी असेल किंवा इतर कामासाठी, आता ती पूर्णतः वगळण्यात आलेली आहे। खूप सोपं आता करण्यात आलेलं आहे। आता याच्यामध्ये मुख्य बदल जे झालेले आहेत ते आपण तर जाणून घेऊच, पण त्याचबरोबर बँक अकाउंटच्या संदर्भात किंवा काही मूलभूत प्रश्न याच्या संदर्भात आहे तर त्याची उत्तरे देण्याचे आपण प्रयत्न करणार आहोत। हा व्हिडिओ जर पूर्ण पाहिला तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत तुमचे असणारे डाऊटही क्लिअर होऊन जातील आणि तुमचा फॉर्मही चुकणार नाही। श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी असंही म्हटलेलं आहे की तुम्ही या फॉर्ममध्ये ही जर एक चूक केली तर तुम्हाला त्या ठिकाणी पैसे येण्यामध्ये अडचण येऊ शकते। तर ती कोणती चूक आहे, काय त्यांनी त्या ठिकाणी अधोरेखित केलेलं आहे, कारण की ती चूक बऱ्याच महिलांकडून होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आपले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यावर अधोरेखित केलेलं आहे की ही चूक मात्र करू नका। बाकी अटी काढून घेतल्यात, एक कागदपत्र आता थोडंसं वेगळं लागेल पण अटी काढल्यात, पण ही चूक करणं फार त्या ठिकाणी फार महाग ठरू शकतं। त्यामुळे कोणती अशी ती चूक आहे ती करायची नाही जी बऱ्याच वेळा होऊ शकते। तर अशी डिटेल माहिती आपण आज लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत घेतो आहोत। त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत राहा। चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा जशी झाली तशी पूर्ण राज्यभर याची चर्चा वाढली, धावाधाव त्या ठिकाणी व्हायला लागली आणि ज्यामध्ये अगदी पूर्वी जे काही कागदपत्राच्या अटी होत्या त्या ठिकाणी बदलण्यात आल्या। खूप सोप्या अटी आता घालण्यात आलेल्या आहेत। खूप आता बदल असे आनंददायी करण्यात आलेले आहेत। त्यातल्या त्यात आता प्रत्येक कागदपत्राला असं पर्यायी कागदपत्र देण्यात आलेलं आहे की ज्यामुळे आता तुम्हाला कुठेही जाऊन लाईन लावण्याची गरज नाही, कुठेही आता जाऊन कागदपत्र काढण्यासाठी तुम्हाला वेळ वाया घालवायची गरज नाही। आता सगळ्यात महत्त्वाचा बदल याच्यामध्ये जो झाला आहे तर तो म्हणजे अर्ज आता ऑनलाईन पद्धतीने तुम्ही ॲपच्याद्वारे भरू शकता। ऑफलाईन पद्धतीने सांगितलेल्या ज्या फॉर्ममध्ये समाविष्ट केलेल्या ठिकाणी कुठल्याही ठिकाणी तुम्ही भरू शकता, ऑनलाईनही भरू शकता, ऑफलाईनही भरू शकता। दुसरा महत्त्वाचा बदल याच्यात जसा झाला आहे की फक्त फॉर्म भरत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की ही चूक मात्र करू नका, ही जर चूक केली तर फार महाग पडेल, पैसे यायला अडचण येऊ शकते। ती कोणती चूक आहे ते समजूनच घेऊ, पण तत्पूर्वी जो काय फॉर्म आहे तो भरण्यासाठी कुठेही आता शुल्क द्यायचे नाही आहेत। पूर्णतः मोफत ही प्रक्रिया आहे। कुठेही 1 रुपया शुल्क त्या ठिकाणी भरायचं नाही अशी त्या ठिकाणी सूचना देण्यात आलेली आहे। कुठे जर कोणी पैसे मागितले, कोणी जर त्या ठिकाणी पैशाची माग केली की मी डॉक्युमेंट काढून आणून देतो, फॉर्म भरून देतो, तर त्याला पैसे द्यायचे नाही आहे आणि त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी पैसे द्यायचे नाही। सगळ्यात महत्त्वाचा आता तिसरा मुद्दा याच्यामध्ये असा आहे की फॉर्म भरायला गडबड करू नका, कारण की काय होईल की एक अशी चूक आहे ती जर झाली तर पैसे यायला अडचण होऊ शकते आणि तुम्ही जर गडबड करायला गेला, तुम्ही म्हटले की माझा फॉर्म आजच भरला गेला पाहिजे, आजच पैसे आले पाहिजे, तर लक्षात ठेवा तुम्ही फॉर्म कधीही भरू शकता। 31 ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे आणि 31 ऑगस्टला जरी तुम्ही फॉर्म भरला तरी तुम्हाला 1 जुलैपासूनच पूर्ण पैसे मिळणार। म्हणजे पहिल्या दिवशी ज्याने भरला त्याला जेवढे पैसे मिळतील तेवढेच पैसे तुम्हाला देखील मिळतील। फक्त एक चूक जर केली तर बाकीच्यांना पैसे मिळतील पण तुम्हाला मिळणार नाही। त्यामुळे ही कोणती चूक आहे। पण तत्पूर्वी एक सगळ्यात मोठी आनंदाची बातमी अशी आहे की सगळ्या अटी काढलेल्या आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हटलेले आहे की ह्या सर्व अटी शर्ती आम्ही काढून घेतल्या। त्याचा मागचा उद्देश असा आहे की आम्हाला माता भगिनींना या योजनेमध्ये इन करायचं आहे, म्हणजे जास्तीत जास्त माता भगिनींना याचा लाभ मिळून द्यायचा आहे, योजनेमधून बाहेर काढायचं नाही। त्यामुळे सर्वच्या सर्व अटी काढण्यात आलेल्या आहेत। त्यामध्ये सगळ्यात मोठी जी जमिनीची अट होती, 5 एकर जमीन लागत होती, ती काढण्यात आलेली आहे। त्याचबरोबर पूर्वी उत्पन्नाचा दाखला काढणं अनिवार्य होतं, आता त्याऐवजी पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड जरी असेल तरी चालेल, पण जर रेशन कार्ड जरी नसेल, तुमच्याकडे रेशन कार्ड जरी नसेल तर त्यासाठी एक छोटंसं डॉक्युमेंट तुम्हाला द्यायचं आहे जे स्वतः बनवून द्यायचं आहे, ते देखील तुम्ही देऊ शकता। आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा रहिवासी जो दाखला आहे, म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे नागरिक आहात का नाही, महाराष्ट्र रहिवासी आहे की नाही, यासाठी पूर्वी तुम्हाला रहिवासी दाखला काढणं अनिवार्य असायचं, पण आता ते बंद करण्यात आलेलं आहे। त्याऐवजी तुम्ही 15 वर्षपूर्वीचं तुमचं मतदान कार्ड असेल, मतदार नोंदणी झालेली असेल ते चालू शकतं, मतदान कार्ड चालू शकतं, 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड चालू शकतं किंवा तुमचं 15 वर्षापूर्वीचं कुठलंही सरकारी डॉक्युमेंट, तुमच्या घराचं डॉक्युमेंटसुद्धा या ठिकाणी चालू शकतं असं उपमुख्यमंत्र्यांनी माहिती दिलेली आहे। खूप इझी करून टाकलेलं आहे, कुठलंही 15 वर्षापूर्वीचं डॉक्युमेंट तुम्हाला आता चालणार आहे। दुसरा महत्त्वाचा बदल उत्पन्नाच्या पुराव्याबाबत, दाखल्याबाबत झाला आहे।
पूर्वी उत्पन्न दाखल्यासाठी रांग लावावी लागायची, आता त्याऐवजी तुम्ही पिवळं किंवा केशरी राशन कार्ड जर तुमच्याकडे असेल तर तेच तुमचं ते कार्ड म्हणजेच तुमचा उत्पन्नाचा दाखला आहे. आता काही लोकांकडे तेही नसेल, उत्पन्नाचा पुरावा म्हणून रेशन कार्डही नसेल, तर त्यासाठी तुम्ही सेल्फ सर्टिफिकेशन एक असं घोषणापत्र तुम्हाला लागेल की जे स्वतः तुम्ही त्याच्यावर तपशील लिहून स्वतःची स्वाक्षरी करून जमा करू शकता. आता या घोषणापत्राची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे. तुम्ही ते तात्काळ डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून तुम्ही त्यावर तपशील भरू शकता आणि आरामात तुम्ही त्या ठिकाणी हे करू शकता. आता हे जे काही घोषणापत्र आहे हे भरणं देखील खूप सोपं आहे. यामध्ये फारसा काही याच्यामध्ये हे नाही, तुमचा त्या ठिकाणी उत्पन्नाचा नॉर्मल तपशील द्यायचा आहे, खाली तुमची सही असणार आहे. काही महत्त्वाच्या गोष्टी याच्यामध्ये तुम्ही नोंद करून घेतल्या की आरामात तुम्ही त्या ठिकाणी हे घोषणापत्रे भरू शकता. फक्त यामध्ये उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की एक चूक फक्त याच्यामध्ये करायची नाही, ती जर केली तर पैसे मिळायला. आता जे घोषणापत्र आहे तुम्ही पाहू शकता की ते तुमचं नाव, व्यवसाय, राहणार त्या ठिकाणी आहे. त्याचबरोबर एक तपशील, एक त्या ठिकाणी टेबल आहे, तो टेबल भरायचा. ज्यामध्ये तुमच्या उत्पन्नाचं साधन कोणतं, कृषी आहे की दूध व्यवसाय, शेतमजुरी, अन्य मजुरी, शेतीव्यतिरिक्त अन्य स्थावर, नोकरी, त्याचबरोबर असं हे सर्व लिहायचं आहे. मागील 3 वर्षाचा तपशील द्यायचा, 2022, 23, 24, 24, 25 आणि हे थोडंसं द्यायचं आहे, हे स्वतःच लिहून द्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी खाली परत तुमचं नाव, त्या ठिकाणी आधार क्रमांक हे सर्व देऊन स्वयं घोषणापत्र लिहून देणाऱ्याची सही करून हे कागदपत्र तुम्ही जे स्क्रीनवर पाहताय ते भरून द्यायचं आहे. आणि तात्काळ तुम्हाला त्या ठिकाणी म्हणजे कुठल्याही उत्पन्नाच्या म्हणजे कुठल्याही रेशन कार्डची गरज नाही काहीच. आता त्यानंतर यामध्ये अजून एक छोटासा बदल असा करण्यात आलेला आहे की ज्या अशा महिला आहेत की ज्या बाहेरच्या राज्यातून इथे राहण्यासाठी आलेल्या आहेत, ज्यांनी लग्न केलेलं आहे, उदाहरणार्थ एखाद्या माणसाबरोबर इथे लग्न केलेलं आहे, त्यांचा पती हा महाराष्ट्रातला रहिवासी आहे, किंवा अशा मुली की ज्यांचे वडील जरी इथले रहिवासी असले, म्हणजे त्यांनी काय करायचं आहे की त्यांच्या पतीचे जे काही पुरावे आहेत ते देखील ते सादर करू शकतात, किंवा त्यांच्या वडिलांचे जरी पुरावे सादर केले इथे रहिवासी असल्याचे तरी देखील चालू शकतात. मग त्यामध्ये रेशन कार्ड किंवा कुठलंही असं एखादं डॉक्युमेंट तुम्ही देऊ शकता. ते त्यांच्या पतीचं जरी असलं तरी ॲक्सेप्टेड आहे, त्यांच्या वडिलांचं असलं तरी ॲक्सेप्टेड आहे. मग त्यातच जे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत त्यांनी एक अशी त्या ठिकाणी सूचना केलेली आहे, फक्त फॉर्म भरताना तुम्ही जे तुमचं बँक अकाउंट नंबर आहे तो व्यवस्थित तिथे नोंद करायचा आहे. बँक अकाउंट नंबर, IFSC कोड सर्व व्यवस्थित भरायचं आहे. बँकेचं नाव, बँकेची ब्रांच सर्व व्यवस्थित भरायचं आहे. कारण की याच्यामध्ये जर चूक झाली तर मोठं नुकसान होऊ शकतं. बाकीच्यांना पैसे येतील पण कदाचित तुम्हाला येणार नाही. तर त्यामुळे नक्कीच तुम्ही बँक अकाउंट नंबरच्या बाबतीत खूप त्या ठिकाणी व्यवस्थितपणे तो भरायचा आहे. आणि डॉक्युमेंटच्या बाबतीत सर्व अटी शिथिल केलेल्या आहेत. खूप मोठी आनंदाची बातमी त्या ठिकाणी आलेली आहे. त्यामुळे आता अशा पद्धतीनं फॉर्मच्या बाबतीत ही अपडेट होती. तर ही अपडेट होती. कशी वाटली तुम्हाला ही अपडेट, कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच अपडेटसोबत. धन्यवाद.